ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। याची विकेट काढली होती आणि बॅटिंग मध्ये 13 धावा मिळवल्या होत्या. त्यामुळे या सामन्याचा मानकरी ठरला होता तो पंकज नागवेकर. संयमी फलंदाजी करत 30 धावांचं मापक आव्हान पार करून मास्टरमाइंड संघाला विजय दिलाय. कोण आहे अंपायर आता? श्रीरंग मुकुंद पारकर यांच्या स्मरणार्थ आमचे माजी खेळाडू भालचंद्र पारकर यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी टी शर्ट आणि 1000 रुपयाचं पारितोषिक आले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा माजी खेळाडू भालचंद्र पारकर यांच्यासाठी. सलामी जोडी मैदानात मकरंद माईंगडे आणि प्रशांत पाटील. कल्पित 11 संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सागर माईंगडे स्कोरर यांनी सांगायचंय पर्पल कॅप जास्त विकेट घेणारा गोलंदाज आणि जास्त धावा घेणारा फलंदाज ऑरेंज कॅपचा मानकरी कोण आहे, कारण ऑलरेडी 6वा सामना चालू आहे. या सामन्यानंतर डिक्लेअर केलं जाईल. तोपर्यंत सामन्याला सुरुवात होते. कल्पित 11 संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय. स्ट्राईकला आलाय फलंदाजीसाठी मकरंद माईंगडे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. कोण दरम्यान विवेकचा हा चेंडू रिव्हर्सचा फटका येतोय लॉंग ऑनच्या दिशेने. पाहूया सरळ चौकार. मकरंद माईंगडे म्हटलं की स्विच हिट हा होणारच. मागील सामन्यामध्ये सुद्धा मकरंद माईंगडे याने पंकस्मृती सिनियर संघाविरुद्ध पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा षटकार ठोकला होता. याही सामन्यामध्ये सुद्धा तीच सुरुवात केली आहे. लॉंग ऑनच्या दिशेने खणखणीत चौकार ठोकलाय तो विवेक केळकर याला. मागील सामन्याचा मानकरी पाहूया. विवेक केळकर तयार. विवेकचा हा चेंडू स्ट्राईकला असेल तो मकरंद माईंगडे. आता मात्र सुरेख चेंडू, यॉर्क लेनचा चेंडू. धाव घेण्याचा कोणताच प्रयत्न केला नाहीये. वंश पारकर याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चांगला कमबॅक म्हणावं लागेल विवेक याच्याकडून. निर्धाव जातोय चेंडू. थोडासा अनफिट दिसतोय कर्णधार विवेक केळकर. पाहूया मकरंद तयार. विवेकचा हा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स फटका. दरम्यान एक धाव मिळते ती मकरंद याला. आता स्ट्राईकला येतोय तो प्रशांत पाटील.
विवेक केळकर तयार. विवेक या षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्राईकला असेल तो प्रशांत पाटील. पहिला चेंडू हा फसवा चेंडू सरळ जातो यष्टी रिक्षाच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या आहे ती 5. चांगली गोलंदाजी होते. पहिल्या चेंडूवरती चौकार गेला होता परंतु चांगलं कमबॅक म्हणावं लागेल विवेक केळकर याचं. दरम्यान पुढील चेंडू प्रशांत याच्यासाठी फुलटॉस चेंडू येतोय लॉंगच्या दिशेने. अक्षय पडालचा झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेल सुटतोय आणि 2 धावा मिळतात त्या प्रशांत पाटील याला. धावसंख्या होते ती 7. खरंच क्षेत्ररक्षण एक चिंतेची बाब आहे कारण प्रत्येक सामन्यामध्ये झेल सुटतायत. दरम्यान विवेक तयार. सामना करेल तो प्रशांत पाटील. आणि हा मात्र गुल्लेन स्पॉटवरचा चेंडू. मोठा फरार खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेत एसटी रक्षक ओमकार सनगरे याच्याकडे जातोय चेंडू आणि प्रशांत पाटील बाद होतोय. पहिला धक्का बसतोय तो आरोही स्पोर्ट्स संघाला. एक गडी बाद 7. नवीन फलंदाज येतोय तो ओमकार सनगरे. गोलंदाज येतोय तो त्यांचे छोटे बंधू फलंदाजीला आलाय तो उमेश सनगरे आणि गोलंदाजीला आलाय तो छोट्या बंधू ओमकार सनगरे. स्ट्राईकला असेल तो मकरन. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती आरोही स्पोर्ट्स संघाची 1 गडी बाद 7. सागर किती धावसंख्यावर फलकावरती लावू शकतात आरोही स्पोर्ट्स संघ काय वाटतंय? कारण विवेक केळकर कल्पित इलेव्हनने सर्वोच्च धावसंख्या पार केली होती मागच्या सामन्यामध्ये. 45 धावा लागतील असा माझा अंदाज दिसतोय. दरम्यान ओमकारचा हा चेंडू येतोय मकरनसाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळतोय मकरन. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. गरज नाहीये. ऑलरेडी धावसंख्या कमी आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7च धावसंख्या झाली होती. त्यामुळे तुम्ही सरळ फटके खेळू शकता. तुमच्याकडे ती एबिलिटी आहे. परंतु तरीही रिव्हर्सचा शॉट खेळतोय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते मकरंद याला. नो बॉलचा इशारा येतोय. फ्री हिट असेल. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतायत ते अजय शिवलकर आणि संदेश गावडे. पाहूया ओमकारचा हा फ्री हिटचा चेंडू. उत्तुंग फटका येतोय मिडविकेटच्या दिशेने परंतु डायरेक्ट झेल. परंतु फ्री हिट असल्याने झेलबाद होऊ शकत नाही आणि एक धाव मिळते ती मकरंद याला आरोही स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या होते ती 12. दरम्यान तयार ओमकार तयार. स्ट्राईकला येतो उमेश. फुलटॉस चेंडू पाहूया. प्रणित मोरे आणि बाद. प्रणित मोरे यांनी जबरदस्त झेल घेतलाय आणि युवा खेळाडूंना दाखवून दिलंय की क्षेत्ररक्षण कसं झालं पाहिजे. चेंडूवरती लास्ट पर्यंत नजर ठेवली आणि उमेश सनगरे बाद होतोय. ते दुसरा धक्का बसतोय. मागील सामन्याचा मानकरी झाला होता तो पंकज नागवेकर. 13 धावा आणि आपल्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या. राकेश पारकर पंकज नागवेकर यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार म्हणून थंडा देतील. थम्सअप. मास्टर माइंड संघाला माहिर स्पोर्ट्स संघाविरुद्ध जिंकून दिलं होतं ते पंकज नागवेकर यांनी आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावरती. दरम्यान पुन्हा एकदा तयार. चांगली गोलंदाजी होते.
ओमकार याच्याकडून स्ट्राईकला येतो जितू पवार. स्वैर चेंडू येतोय. ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू. धावसंख्या एकीने वाढेल. धावसंख्या होते ती 13. दरम्यान ओमकार तयार. स्ट्राईकला असेल तो जितू पवार. जोरदार खेळण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला आणलाय. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण होतंय चैतू याच्याकडून. धावसंख्या होते ती 14. दरम्यान पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव जातोय. दरम्यान ओमकार सनगरे तयार आहे. स्ट्राईकला आहे तो मकरंद माईंगडे. ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू होता. वाईट चेंडू असावा म्हणून प्रहार केला नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी होते. ओमकार सनगरे याच्याकडून जखडून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. दरम्यान तयार ओमकार याचा चेंडू येतोय तो मकरंदसाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. सलग तिसरा चेंडू निर्धाव जातोय. दरम्यान षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आरोही स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झाली आहे ती 14. 2 गडी बाद 14. अथर्व पड्याळ जर कुठे असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. अथर्व पड्याळ. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय तो अक्षय पड्याळ. 12 चेंडू मध्ये 14 धावा आतापर्यंत जमा केल्यात. अंतिम 2 षटक असतील. पाहूया 12 चेंडूच्या खेळामध्ये किती धावा आरोही स्पोर्ट्स उभा करतोय. कारण कल्पित 11 संघाकडे चांगली फलंदाजी आहे. विवेक स्वतः कर्णधार फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे कमीत कमी 40 धावा तरी धावपलकावरती लावाव्या लागणार आहेत तरच सामना जिंकू शकतात. परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय तो कल्पित 11 संघ आणि जखडून ठेवलंय. पाहूया पहिला चेंडू अक्षय याचा येतोय. जितू पवार साठी हा उत्तुंग फटका. मिड विकेटच्या दिशेने सरळ षटकार. वैभव केळकर. वैभव केळकर पॅव्हेलियन मध्ये या. वैभव केळकर. खरोखरच जितू पवार यांचा हा अफलातून शॉट होता. आता मात्र फसवा चेंडू. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. परंतु मागच्या शॉट वरती 6 धावसंख्येने वेग घेतलाय. धावसंख्या झाली आहे ती 20. अक्षय तयार. अक्षयचा हा चेंडू हाही सुरेख चेंडू आहे. गोल्डन स्पॉट वरून सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. आता मात्र जितू पवार लय हरवतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल अक्षय याचं. धावसंख्या कायम आहे. धावसंख्या आहे ती 20. पाहूया अक्षय तयार. हा उत्तुंग फटका येतोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. पाहूया झेल होतो का. दरम्यान झेल टिपला जातोय. ओमकार सनगरे याने चांगला झेल घेतलाय आणि जितू पवार बाद होतोय.
नवीन फलंदाज देतो निहाल पड्याळ. दरम्यान अक्षयाचा हा चेंडू असेल तो निहाल याच्यासाठी. हा उत्तुंग फटका पाहूया फाईन लेगच्या दिशेने येतोय. चेंडू नैसर्गिक अडथळ्याने अडतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय तो निहाल. धावसंख्या 2 ने वाढते. दरम्यान निहाल पडाळ याच्यासाठी सलग जर 3 षटकार ठोकले तर निखिल पाटील याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. दरम्यान अक्षय तयार. सामना करेल तो निहाल पडाळ. डिक्लेअर झोन मध्ये जातोय बॅटची कडा घेऊन. पंचांचा इशारा 1चा येतोय. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव वाढते. आरोही स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर. तीन षटकांचा खेळ संपतोय. धाव संख्या होते ती 23. 3-23. अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 15 ते 16 धावसंख्या जर जमवल्या तर निश्चितच एक फायटिंग स्कोर म्हणावं लागेल. 40 धावापर्यंत पोहोचू शकतो तो आरोही स्पोर्ट्स. परंतु प्रसाद सुर्वे हा एक अनुभवी गोलंदाज आहे. स्ट्राईकला असेल तो मकरंद माईंगडे सेट आहे कारण पहिल्यापासून आलाय. पाहूया 6 चेंडू असतील. हा चांगला चेंडू मकरंद माईंगडे बीट झालाय. लेग बाईटच्या रूपाने 1 धाव पूर्ण करतोय. आरोही स्पोर्ट्स संघाला 1 धाव मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 24. पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय तो निहाल पड्याळ. प्रसाद सुर्वेचा हा चेंडू क्लीन बोल्ट यॉर्क लेन चेंडू. लेग स्टिक घेऊन सरळ जातोय चेंडू यष्टांवरती जातोय आणि बाद होतोय तो निहाल पड्याळ. चांगली गोलंदाजी होते प्रसाद सुर्वे याच्याकडून. जखडून ठेवलंय फलंदाजांना. आरोही स्पोर्ट्स संघ डगमगताना दिसतोय. धावसंख्या कायम आहे. दरम्यान तयार प्रसाद याचा हा चेंडू येतोय. पुन्हा एकदा क्लीन बोल्ट. येताना मी निघालो तुम्ही येताना. हॅलो. दरम्यान प्रसाद सुर्वेसाठी देखील बक्षीस आलंय. जर हॅट्रिक घेतली प्रसाद सुर्वे तर रुपेश निवेणकर कडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चांगली गोलंदाजी होते प्रसाद सुर्वे याच्याकडून. सलग दुसऱ्या चेंडूवरती त्रिफळाचित केलंय. आरोही संघाच्या फलंदाजाला जखडून ठेवलंय. हॅट्रिकची संधी आहे. पाहूया हॅट्रिक होते का. आदर्श कोलगे नवीन फलंदाज येतोय. जर प्रसाद सुर्वे यांनी हॅट्रिक घेतली तर राकेश पारकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. पाहूया प्रसाद तयार. हा चेंडू येतोय आदर्श कोलगे याच्यासाठी आणि हॅट्रिक हुकते. गलीच्या दिशेने ढकललंय. 1 धाव पूर्ण करतोय तो आदेश. धाव संख्या 1 ने वाढेल. धाव संख्या होते ती 25. वैभव केळकर स्कोरर आहेत. सांगतील किती चेंडू शिल्लक आहेत अजूनही या षटकातील. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मकरंद माईंगडे खेळपट्टीवरती उभा आहे. त्यामुळे 2 चेंडूमध्ये किमान 1 तरी मोठा फटका खेळावा लागेल तरच आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत आरोही स्पोर्ट्स पोहोचू शकतो. मकरंद माईंगडे स्विच इट खेळणार की स्ट्रेट खेळणार पाहूया. प्रसादचा हा चेंडू येतोय मकरंदसाठी. चांगला फटका परंतु ग्राउंड लेवलचा हा फटका आहे.
त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न येतोय. दरम्यान बाद. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मकरंद याचा आणि बाद झालाय. रनआउटच्या रूपाने धक्का बसतोय तो आरोही संघाला. मकरंद बाद होतोय, धाव बाद. नवीन फलंदाज येतोय तो मयूर केळकर. अंतिम चेंडू असेल. पाहूया या चेंडूवरती किती धावा मिळत आहेत आरोही स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या आहे ती 26. अंतिम चेंडू असेल प्रसाद याचा. खरोखर सुरेख गोलंदाजी केली होती प्रसाद याने. दरम्यान बाद. बॅटची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षक विवेक केळकर याच्याकडे चेंडू गेला होता आणि या षटकामधील ओव्हर हॅट्रिक घेतली आहे ही आणि तिसरा गडी बाद केलाय तो प्रसाद याने. टीजे 27 धावांचं आव्हान असेल ते कल्पित 11 संघासमोर. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चॅनल को प्रीमियर लीग 2026 चौथ्या पर्वासाठी आमचे सन्माननीय देणगीदार वासुदेव शिवलकर आमचे मामा यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या टुर्नामेंटसाठी आलेलं आहे. आम्ही ढोकंबळे प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद. दरम्यान मास्टर माइंड आणि अण्णा स्मृती या दोन संघाचे कर्णधार कल्पित आणि रोहित सावंत हे तिथे उभे आहेत आणि मी प्रकाश नागवेकर याला विनंती करतो त्यांनी त्याचा टॉस करून घ्यायचा आहे. दरम्यान पहिलं षटक घेऊन येतोय तो उमेश सनगरे. स्ट्राईकला असेल तो विवेक केळकर. पहिला चेंडू
विवेक तयार, 27 धावांचं आव्हान आहे. चांगला चेंडू, फसवा चेंडू, निर्धाव जातोय. दरम्यान इथे नाणेफेक होतीये पुढील सामन्यासाठी. दरम्यान कल्पित 11 संघानं नाणेफेक, अण्णा स्मृती संघानं नाणेफेक जिंकलेली आणि कर्णधार आहे तो, जरा पंच एक मिनिट, नाणेफेक जिंकलेली आहे, कर्णधार आहे तो कल्पित. कल्पित निर्णय काय? प्रथम त्यानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि मास्टर माइंड संघाचा कर्णधार रोहित, काय रणनीती? नक्कीच त्यांच्याकडे साईराज गावडे, निखिल पाटील आहे, कल्पित आहे, गौरव आहे. आम्ही त्यांना तसेच कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. दरम्यान डिक्लेअर झोन मध्ये जातोय बॅटची कडा घेऊन. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या होते ती 2. अण्णा स्मृती संघानं प्रथम क्षेत्ररक्षण Sorry. स्वीकारलं आहे आणि कमीत कमी सॉरी, धावांवर त्यांना मास्टरमाइंड संघाला रोखायचं आहे. बघूया थोड्याच वेळात आपल्याला हे 2-2 रंगताना दिसणार आहे. धन्यवाद दोन्ही कर्णधारांना, दोन्ही टीमना. विवेक याने वैयक्तिक खातं खोललंय, संघाचं खातं खोललंय. तिसरा चेंडू घेऊन उमेश येतोय. स्ट्राईकला येतो विवेक. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. फसवा चेंडू, सरळ यष्टी रक्षक मकरन माईंगडे याच्याकडे जातोय. निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी होते उमेश याच्याकडून. कौशल मोरे यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. 27 धावांचं आव्हान आहे. विवेक याची विकेट जर गेली तर कल्पित 11 संघ डळमळू शकतं. काय वाटतंय कौशल? दरम्यान हा चेंडू, हो, अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. उमेश सनकर याचा, विवेक केळकर याला समजत नाही आहे. अंपायरकडे व्हाईट बॉलचा इशारा मागतोय, परंतु अंपायर आहेत आमचे रुपेश पाल. संदेश आणि अजय. संदेश गावडे आणि अजय शिवलकर हे आमचे अंपायर आहेत. अतिशय सुंदर अंपायरिंग इथं आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान उमेश सनकर या षटकातील पुढचा चेंडू राईट हँड राऊंड विकेट पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. पुढचा चेंडू टाकलाय तो विवेक केळकरसाठी आणि हा उत्तुंग फटका विवेकच्या बॅटमधून. चेंडू बराच वेळ हवेत आहे. बघूया क्षेत्ररक्षक जल खाली आहे आणि आता मात्र आर.डी. पवार कोणतीही चूक करत नाहीये. विवेक अतिशय केळकर. चांगली गोलंदाजी आणि चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला इथं पाहायला मिळतोय. जितू पवार या पंचकृषी त्यांना आर.डी. या नावानं ते प्रख्यात आहेत आणि सुंदर असा झेल ते टिपतायत. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय तो उमेश सनगरे आणि नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे प्रसाद उर्फ या पंचकृषीमध्ये बाब्या या नावाने त्याला ओळखलं जातं. तो बाब्या इथं आपली उपस्थिती दर्ज करतोय. बघूया बाब्या खेळण्यासाठी तयार आहे. उमेश सनगरे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. 27 धावांचं फक्त माफक आव्हान आहे. दरम्यान उमेश सनगरे राईट हँड राऊंड विकेट मारा करण्यासाठी तयार आहे. 10-12 बॉलचा मोठा स्टार्ट आहे. गोलंदाजी करण्यासाठी धावतोय. पंचांना क्रॉस करून हा चेंडू टाकण्यासाठी बाब्यासाठी आणि हा चांगला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर थोडासा आणि पंच मात्र संदेश गावडे आपले दोन्ही हात फैलावत आहेत. व्यायाम मात्र पंचांना इथे जास्तीत जास्त होतोय कारण सगळ्या टुर्नामेंटमध्ये प्रत्येक मॅच मध्ये संदेश गावडे याला आपले हात फैलावे लागतात आहेत. दरम्यान उमेश सनगरे आपल्या बॉलिंगवर तयार आहे. या षटकातला पुढचा चेंडू राईट हँड राऊंड विकेट पंचांना क्रॉस करून हा चेंडू टाकला. पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार आहे तो बाब्यासाठी हा चेंडू आणि हा चांगला फटका. बघूया क्षेत्ररक्षक तिकडे आहे परंतु नाही, घंटा हलवत आहेत. घंटा वाजत सुद्धा नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तो मला वाटतं स्वप्नील कोलगे घंटा हलवतोय पण घंट्याला हात सुद्धा लागत नाही आहे. धाव संख्या होते ती नाही पण बाबू स्वप्नीलची घंटा वाजेल की स्वप्नीलच्या बाजूला आहे तो उस्मान भाई सुद्धा बाजूला आहेत. त्याच्यामुळे घंटा वाजू शकली नसेल कदाचित. नेव्हर माइंड, कीप इट अप. पुढच्या ह्याला तू चान्स घेऊ शकतोस घंटा वाजवण्याचा. दरम्यान षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कल्पित 11 संघाची धाव संख्या झाली ती 4. विवेक केळकर कर्णधार स्वतः बाद झालाय त्यामुळे मोठं दडपण येऊ शकतं.
आताच्या षटकावरती सामन्याचा निकाल असू शकतो. कौशल काय वाटतंय? प्रशांत पाटील दुसरं षटक घेऊन आलाय. प्रशांत पाटील उर्फ वाघ्या, त्याच्या नावाप्रमाणे तो गोलंदाजी करतो का ते आपल्याला थोड्याच वेळात दिसणार आहे. वाघ्या डरकाळी फुटतो का, गोलंदाजी करण्यासाठी राईट हँड ओव्हर द विकेट पुढचा चेंडू टाकलाय तो आणि हा हलकेच तटवलाय आणि चेंडू जातोय गोलंदाजाच्या हातामध्ये. कोणतीही चूक करत नाही गोलंदाज. आणि कॅच कोणी घेतले बघा. म्हणजे मगाचपासून आमचे मित्र मंगेश मोरे सुद्धा सांगत होते इकडे क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. राहुल मोरे मला वाटतं जास्त क्रिकेट खेळत नसेल कदाचित, मॅन फ्रॉम जोगेश्वरी, आणि एक असा सुंदर असा झेल टिपलाय त्यानं. राहुल तुझं मनपूर्वक अभिनंदन. सुंदर असा झेल टिपलास तू. नवीन फलंदाज आलाय तो पियुष पारकर. पियुष पारकर म्हणजे अर्थातच आपला खली. बघूया बाप से बेटा सवाई अशी म्हण जी प्रत्येक झाली आहे ती आता पियुषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते का. ओ, चांगला आणि फटका पहिलाच येतोय चेंडू लॉंग ऑनच्या होता. दिशेने. एक धाव तर पूर्ण होते. पण बाबू मला वाटतं पियुषची शरीर यष्टी, त्याची ताकद बघितल्यानंतर हे असे फटके त्याच्या बॅटमधून तुला अपेक्षित आहेत का. निश्चितच मोठे फटके खेळू शकतो कारण तेवढी ताकद आहे. कारण बोकड चषकामध्ये त्याची मी बॅटिंग बघितली आहे, कारण त्याच्या बॅटमधून चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले होते. दरम्यान पुढचा चेंडू प्रसादसाठी आणि हा सुद्धा कॅचचा सामना आहे का रे, का मला हे कळत नाही. कारण प्रत्येक फलंदाज येतोय. अरे वा डीजे. तुझ्यासाठी आले मला. तुझ्यासाठी सुंदर गाणं लावणार डीजे रायकर साहेब. तुझ्यासाठी आले वनात. आणि आता वनात कोण आलाय, बॅटमन कोण आहे. फलंदाजीसाठी आलाय नवीन फलंदाज शुभम सावंत. शुभ सॉरी सोहम मोहिते. सोहम मोहिते म्हणजे आत्माराम मोहितेचा पोरगा. सुंदर फलंदाजी करतो, मी बघितली त्याची फलंदाजी. डावकुरा फलंदाज आहे, ऍडव्हान्टेज घेऊ शकतो. आणि संघ मोठ्या डळमळतोय. टुर्नामेंटमध्ये- कल्पित इलेव्हन संघ धाव संख्या झाली आहे किती विकेट. 3 गडी बाद 5. 27 धावा रोखताना चांगली गोलंदाजी होते आरोही स्पोर्ट्स संघाकडून. चांगला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. खरोखरच टिचून गोलंदाजी होते आरोही स्पोर्ट्स संघाकडून. कमी धावा कशा रोखायच्या याचं एक उत्तम उदाहरण आहे. कौशल 3 गडी बाद 5 धावा. 27 धावा फक्त फलकावरती आहेत. सोहम तयार. पुढील चेंडू घेऊन प्रशांत. मिड विकेटच्या दिशेने घुमवलाय. 1 धाव तर पूर्ण केले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता आणि 2 धावा पूर्ण करतोय तो पियुष. तिसऱ्या धावेसाठी जात आहेत. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. ओव्हर थ्रो झाला होता आणि 3 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. पण बाबू ओव्हर थ्रो कोणी केला होता तो क्षेत्ररक्षकाकडे बघितलंस का तू. बाबू गावडे म्हणजे उस्मान भाईने हा मोठा थ्रो केला, त्याच्यामुळे एक एक्स्ट्रा अतिरिक्त रन मिळाली. आणि आता स्ट्राईक वर आलाय तो पियुष पारकर. पियुष बघूया. पारकर याने जर षटकार ठोकला तर राकेश पारकर याच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. हे नाइंसाफी आहे. माझ्याकडून 101 रुपये कौशल मोरे याच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. आणि राकेश कडनं पण 100 म्हणजे 200 रुपयाचं पारितोषिक. नाही पण हा पालखी खेळवण्यात माहीर आहे. हा पावलावरची पालखी खेळवतो. राकेश काय वाटतं तुला. मला पण तेच वाटतं, पण थोडासा जेवतो असं वाटतं. मी आता बोकड चषक मध्ये पण बघितला, 3 मॅचीला पण तो जेवला. नाही पण बोकडच्या जी पहिली लीग मॅच त्याने काढली त्याच्यामुळे आपली टीम फायनल जिंकली. वादच नाही आहे. ठीक आहे, बॅट मॅच असतो, नेव्हर माइंड. पियुष पारकर. धाव संख्या होते ती 2 षटक संपले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कल्पित इलेव्हन संघाची धाव संख्या झाली आहे
किती 4 गडी बाद 8. 12 चेंडू 19 धावा. बघा 27 धावांचं माफक आव्हान होतं, परंतु सिंगल डबल वरती कोणताच भर नव्हता. त्यामुळे बघा धावसंख्या फक्त 8 आहे. ऑलरेडी 4 गडी बाद झाले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा तयार खेळण्यासाठी सोहम मोहिते. नवीन गोलंदाज येतोय तो जितू पवार. सोहम साठी हा पहिला चेंडू असेल. 12 चेंडू 19 धावा. आणि आता मात्र फलंदाज बाद. फलंदाज बाद पाचवा होतोय. धक्का बसतोय तो सोहमेच्या निश्चितच. रूपाने. बाबू फलंदाज सोहम मोहिते बाद झाला, पण स्ट्राईक म्हटलं पियुषने आपल्याकडे घेतली आहे. स्ट्राईक मात्र पियुषने आपल्याकडे घेतली आहे. म्हणजे निश्चितच पियुषला खात्री असणार आहे की मी ही मॅच विन करू शकतो. निश्चितच 11 चेंडू 19 धावा. मोठा फटका खेळावा लागणार. वंश पारकर नवीन फलंदाज येतोय. मॅन फ्रॉम उरण. 11 चेंडू 19 धावा. उरण फॉर मोरा. 11 चेंडू 19 धावा. पियुष पारकर पियुष स्ट्राईकला आहे. पारकरने या चेंडूवरती षटकार मारला तर राकेश पारकर आणि कौशल मोरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आदर्श कोलगे याच्याकडून. दरम्यान एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते पियुष याला. 10 चेंडू 18 धावा. खरोखरच आरोही स्पोर्ट्स संघाने जखडून ठेवलंय. 27 धावाच बनवल्या होत्या, परंतु गेम प्लॅन म्हणावं तितका सक्सेस नाही झाला कल्पित इलेव्हनचा आणि संघ डळमळतोय. 10 चेंडू 18 धावा. बाईच्या रूपाने एक धाव मिळते. लेग बाईच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. 10. 9 चेंडू आणि 17 धावा. पाहूया पियुष तयार. ते ड्राईव्हचा हा फटका, बॉलर बॅक चांगला शॉट फटका. पाहूया. आदर्श कोलगे टॉप क्लास फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण येतंय. ओव्हर थ्रो होत होता. जितू पवार यांचं कलेक्शन चुकलंय आणि 2 धावा घेतोय तो पियुष. पियुष आणि वंश हे पारकर बंधू आता मैदानात आहेत. बाबू तुला काय वाटतं, हे पारकर बंधू आपल्याला आपल्या टीमसाठी ही मॅच विन करू देऊ शकतील का? मोठा फटका खेळावा लागेल कारण समीकरण अतिशय अवघड झालंय. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. या 2 चेंडूवरती सामन्याचा निकाल असू शकतो. पियुष याच्याकडे स्ट्राईक तर आहे. पाहूया तो चेंडू कनेक्ट होतो का. जितू पवार तयार. हा उत्तुंग फटका कव्हरच्या दिशेने. उस्मान चेंडू खाली आहे. आणि झेल उस्मानच्या सुटतोय. हातातून पाहूया डमेल चेंडू. फुटलं. पण तो चांगलं क्षेत्ररक्षण. झेल सुटल्यानंतरही 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय पियुष पारकर. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 14. 7 नक्कीच, चेंडू नक्कीच. 13 धावा. मला वाटतं त्याचा मोठा चुलता सांगतो की त्याला पियुषला पालखी खेळवण्यातच इंटरेस्ट जास्ती आहे. पाहूया 7 चेंडू 13 धावा. जितूचा हा चेंडू. हा आता पुन्हा एकदा पालखी त्याने पावलावर घेतली आहे. पंच आणि- अतिशय सुंदर पंच आमच्याकडे काम करतात. अजय शिवलकर आणि मकरंद मायंगडे यांचं अपील फेटाळून लावलंय. दरम्यान षटक संपतंय. 6 चेंडू आणि किती पाहिजे 13 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या कायम आहे 14. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 14. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. वंश पारकर आणि पियुष पारकर दोघे मैदानात आहे. अंतिम षटक घेऊन येतोय तो आदर्श कोलगे. 6 चेंडू 13 धावा. पाहूया कौशल काय वाटतंय. दरम्यान आरोही स्पोर्ट्स की कल्पित इलेव्हन. 6 चेंडू 13 धावा. आदर्श कोलगे खेळण्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी हा राऊंड टर्न राईट टर्न ओव्हर दी विकेट आणि हा चांगला फटका सरळ जातोय त्या पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. वंश पारकर बाद होतोय.
आता झुलवा. फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि खेळवण्यासाठी येतोय अक्षय पड्याळ अक्षय नवीन पड्याळ. फलंदाज. 5 चेंडू 13 धावा. आदर्श कोलगे 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला असेल तो अक्षय पड्याळ. पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपाने बाद होतोय. पियुष स्ट्राईकला येतोय. 4 चेंडू 13 धावा. चमत्कार होऊ शकतो का कौशल? चमत्कार होऊ शकतो, कारण आताचा जर पियुष उर्फ खलीचा जर कॉन्फिडन्स बघितला की त्याने स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी तो धावत गेलाय. 4 चेंडूमध्ये 13 धावा. 4 चेंडू मध्ये 13 धावा पाहिजेत आणि कॉन्फिडन्स जर पियुष पारकरचा बघितला तर तो कौशल निश्चितच एखादा मोठा फटका नॉन मारू- स्ट्राईकला येतोय विजा पावले. आई शपथ. प्रणित मोरे. आणि निश्चित आता मुन्ना कोलगे म्हणजे आदर्श कोलगेवर निश्चित मोठा दबाव असणार आहे, कारण विजा पावले सारख्या फलंदाजाला त्याला बॉलिंग करायची आहे. म्हटल्यानंतर स्पेशल निश्चितच हा 1-2 बॉल वाईट टाकणार. दरम्यान मुन्नाचा पुढचा चेंडू पियुष पारकरसाठी आणि ओ हो 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 निर्धाव चेंडू. 3 चेंडू 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. एखादा मोठा षटकार पियुषला मारावाच लागणार. करो या मरो अशी स्थिती आहे. 3 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा आदर्श तयार. सामना करेल तो पियुष. हा आणि उत्तुंग हा चांगला फटका फटका कव्हरच्या आहे, दिशेने. कव्हरच्या डोक्यावरून जातोय. चांगला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण येत आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतोय. 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 2 चेंडू आणि 11 धावा. पाहूया दोन्ही षटकार ठोकतो का? जर या षटकामध्ये या चेंडूमध्ये षटकार मारला तरच हे विन होऊ शकतात. राकेश पारकर, तुला काय वाटतं? नाही असं की मला वाटत नाही असे तो मारेल असं. तो पालखी खेळण्यातच माहिर वाटतो फक्त. बघूया. प्रयत्न तर होता, परंतु यॉर्कलेन चेंडू. दोन धावा पूर्ण करतोय पियुष. दरम्यान औपचारिकता राहिली आहे. 1 चेंडू मध्ये 9 धावा. बघा कौशल, 27 धावांचं आव्हान होतं. तुम्ही सिंगल डबल काढत निश्चितच जिंकू शकला असतात, परंतु 24 चेंडू मध्ये 27 धावा असताना देखील एका चेंडू मध्ये 9 धावांची गरज होते. हा उत्तुंग फटका येतोय मिड विकेटच्या दिशेने. उमेश सनगरे चेंडू खाली आहे. झेलबाद होतोय तो पियुष. अतिशय दयनीय अशी अवस्था कल्पित इलेव्हन संघाची. विजयी होतोय तो आरोही स्पोर्ट्स संघ. डीजे आरोही संघ खरंच 27 धावा धावफलकावरती लावत आपल्या संघाला विजयी केलंय ते गोलंदाजीच्या जोरावरती. आणि कल्पित इलेव्हन संघाला 27 धावांचं मापक आव्हान पार करता आलं नाहीये, कारण विवेक केळकर याच्यावरती पूर्ण टीम अवलंबून होती आणि विवेक 0वरती बाद झाला होता. त्यामुळे कल्पित इलेव्हन संघाला पराभूत व्हावं लागलं. इथे जवळजवळ 18 ते 19 धावाच फक्त उभा केल्या आहेत.